कामावर जायला उशीर जायला, कामावर जायला उशीर जायला, बघतोय रिक्षावाला गवाट माझी बघतोय रिक्षावाला. गाण्याचं ठीक आहे, डान्स काही मला जमेल असं वाटत नाहीये. हां, पण मला एक गोष्ट सांगा, हे गाणं ऐकलं की डोळ्यासमोर कोण उभं राहतं? कोण? हां हां, करेक्ट. हे गाणं ऐकल्या ऐकल्या आपल्या डोळ्यासमोर उभी राहते टप्पोऱ्या डोळ्यांची सळसळती नृत्य बिजली, अर्थात मानसी नाईक. कामावर जायला उशीर जायला, बघतोय रिक्षावाला गवाट माझी बघतोय रिक्षावाला. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, मार डाला, वा वा. थँक्यू. ही फक्त सुरुवात आहे, कदाचित आपण आणखीन नृत्य सुद्धा बघू मानसीचं. प्लीज हॅव अ सीट मानसी. पण खरंच तुझं नृत्य अतिशय ग्रेसफुल असतं आणि हे त्याचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे खरोखरच ते बघत राहावंसं वाटतं. पण तुझं डान्स बघून मला नेहमी एक प्रश्न पडतो की तू शिकून नृत्य करायला लागलीस का बघून बघून शिकलीस आणि मग नृत्य येत गेलं? इनफॅक्ट जे सत्य आहे ते, कारण आय थिंक सगळ्यांनाच माहिती आहे की मी अजिबात ट्रेन डान्सर नाही आहे. मी कुठल्याच पद्धतीचं शिक्षण घेतलेलं नाहीये वेअर डान्स इज कन्सर्न्ड अँड ऑल्सो वेअर ॲक्टिंग इज कन्सर्न्ड. सो जे आहे ते सगळं गॉड्स गिफ्ट, आय मस्ट से. वा, क्या बात आहे. हे माहिती आहे की तू पुण्याची आहेस. जी. तर सुरुवात कशी झाली? लहानपण कसं होतं तुझं मुळात? मुळतः मी पुण्याची, त्याच्यामुळे मी पक्की पुणेकर आहे. माझे बाबा सायंटिस्ट आहेत. मी स्वतः सायन्स स्टुडंट आहे. अभ्यासू वातावरण घरी असल्या कारणाने माझा कल तिकडे होता. सुरुवातीला म्हणजे सुरुवातीपासूनच आमच्या घरी जे वातावरण होतं ते अभ्यास, मग तुला डॉक्टर बनायचं आहे. आय वॉन्टेड टू बी अ डॉक्टर, आय वॉन्टेड टू बी अ वेट ॲक्च्युली, कारण मला खूप प्राण्यांची आवड आहे. माझ्या घरी स्वतः आत्ता 7 मांजरी आहेत. अरे बापरे. येस. अरे बापरे बाप. सो तेच तसं बॅकग्राऊंड असल्या कारणाने पूर्णतः फोकस अभ्यासावरतीच पूर्णतः होता. पण जसं मी म्हणाले की इट्स अ गॉड्स गिफ्ट, त्याच्यामुळे श्रेय हे पूर्णतः माझ्या आईवडिलांचं आहे, माझ्या पूर्ण फॅमिलीचं आहे की मी या क्षेत्रात आले. माझं पदार्पण मी जबरदस्त या चित्रपटात केलं, महेश कोठारे दिग्दर्शित. आणि त्याच्यानंतरच अगेन आय बॅक्ड इन 4 दिवस सासूचे, जी अगदीच कालांतराने खूप गाजलेली एक मालिका आहे. नक्की. असं म्हटलं जातं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मग तसं असेल तर मानसी पाळण्यातच डान्स करायला लागली असेल, तुम्हाला काय वाटतं? हो, तेजाबचा 1, 2, 3. बिकॉज तेजाब वॉज माय फर्स्ट मूवी वेन आय वॉज व्हेरी स्मॉल. मी लहान असताना जो मी चित्रपट पहिल्यांदा बघितला तो तेजाब होता. आणि तेव्हापासून इट्स ऑल अबाउट माधुरी दीक्षित मॅम. आय एम अ ह्यूज फॅन ऑफ माधुरी दीक्षित. सो इट्स लाईक ॲज अन ॲक्टर मी स्वतः अजून इंट्रोड्यूस होतीच आहे. बरोबर. सो इनफॅक्ट आय थिंक टचवूड फॉर अन ॲक्टर ही खूप मोठी गोष्ट आहे की प्रत्येक वेळेस तो प्लॅटफॉर्म मिळतो आणि कुठेही फुलस्टॉप न लगता हर वक्त एक कॉमा लग रहा है. तो हा जो काही प्रवास सुरू झाला ना माझा, तो खूप छान आहे. तू लहानपणी शाळेत कुठल्या होतीस आणि या शाळेमध्ये तू नृत्य करणं, अभिनय करणं या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायचीस का? NCL स्कूलमधली आहे मी पुण्यामध्ये. आणि तेव्हापासून मी निमुडा गर्ल म्हणून ओळखले जायचे आणि मी ऑल इंडिया लेवल कॉम्पिटिशनमध्ये पण जिंकलेली आहे. आपल्याला नृत्य जास्त आवडतं किंवा आपल्याला अभिनयाची आवड आहे, आपला कल त्याच्याकडे आहे, याची जाणीव तुला कशी होत गेली? ॲक्च्युली इट वॉज नॉट लाईक दॅट. कारण तो एक जरी ॲडव्हान्टेज असला की मी नॉन फिल्मी बॅकग्राऊंडचे असलं तर एक डिसॲडव्हान्टेज होता की सुरुवात कुठून करायची.
तर ते मी असं म्हणेन की इट वॉज मेंट टू हॅपन. कारण मी जो माझं एक पहिलं फोटोशूट जे झालं ते साक्षात अतुल सिध्यांकडे झालं आणि तेव्हा पण मी अतुलदांकडे गेलेले कारण एक फॅमिली काहीतरी रिझन होतं म्हणून मी माझी मैत्रीण त्यांची कोणीतरी म्हणजे रिलेशनमध्ये होती म्हणून मी त्यांच्या स्टुडिओमध्ये गेले अँड देन ही सॉ मी अँड देन ही वॉज लाईक की नाही मला आत्ताच्या आत्ता तुझे काहीतरी फोटोज काढायचे आणि मी म्हटलं बरं हा ठीक आहे ओके फाईन. सो ते फोटोज काढले आणि मग ते फोटोज माझे भरपूर साऱ्या मॅगझिन्स फ्रंट कव्हरवरती आले. मग महेश सरांनी मला ते फोटोज बघून अप्रोच केलं. पण या पदार्पणाच्या आधी जेव्हा तू फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतीस तेव्हा तिथे एकांकिकांचं पण खूप मोठं कल्चर आहे पुण्यामध्ये. पुरुषोत्तम करंडक किंवा अशा पद्धतीच्या अनेक स्पर्धा होत असतात. तर अभिनय ही गोष्ट तू करत होती जास्त का एकांकिका कधी केल्यास का तेव्हाही नृत्य हेच प्रमुख होतं? मी खरं सांगू मी अजिबात एकांकिका म्हणा किंवा माझ्या कॉलेजतर्फे मी काहीच केलेलं नाहीये. अच्छा. यू विल फील सरप्राईज. मी अगदी डान्स सुद्धा केलेला नाहीये कुठेच परफॉर्मन्स केलेला नाहीये. मी कुठल्याच थिएटर बॅकग्राऊंडची नाही आहे आणि ते मला ऍक्च्युली हेल्प झालं. बरोबर. कारण मी खूप ब्लँक राहिले आणि मी खूप पटकन स्पॉन्जली ग्रास्प करू शकले या गोष्टीला. सो आय थिंक इट वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स फॉर मी आणि खूप छान वाटलं कारण खूप कमी वेळात खूप काही शिकायला मिळालं विच आय थिंक इट्स स्टील गोइंग ऑन. हां, पण तुझी एक नॉन फिल्मी बॅकग्राऊंड आहे आणि ते सुद्धा सायन्स ओरिएंटेड म्हणजे अकॅडमिक्स ओरिएंटेड घर आहे. असं असताना या क्षेत्रात यायचं जेव्हा ठरलं किंवा ही अपॉर्च्युनिटी तुला जेव्हा आली तेव्हा आई बाबा सहज तयार झाले का आणि त्यांचा सपोर्ट कसा होता तुला? कारण मुलींच्या बाबतीमध्ये जर पुण्याहून मुंबईला यायचं असेल तर एक कुठेतरी काहीतरी एक शंका मनात असते. ऑफकोर्स मनात एक होती शंका की ओके आता हे वेगळं क्षेत्र आहे, शी इज एंटरिंग इट. बरोबर. पण मला पहिल्या दिवसापासून माझ्या आईने सांगून ठेवलं की दिस इज नॉट व्हॉट वी आर डिपेंडंट ऑन. बरोबर आहे. करेक्ट. की दिस इज फॉर युअर टॅलेंट दॅट वी आर पुशिंग यू इनसाइड, वी आर यु नो लेटिंग यू गो. आपलं असं काही नाही की तुझी फॅमिली तुझ्यावरती डिपेंडंट आहे आणि म्हणून तुला पैसाच कमवायचा आहे आणि तुला फेमसच व्हायचं आहे, जे नॉर्मली आय थिंक आता हे एव्हरी सेकंड फॅमिली हॅज गॉट दिस थिंग की फेम आहे, नेम आहे, टीव्हीवर दिसायचं आहे. असं माझ्या घरी कधीच नव्हतं. सो इनफॅक्ट मी शिक्षण कम्प्लीट करायला घेतलं पण जबरदस्त आला आणि जबरदस्त आल्यानंतर खूप स्विफ्टली माझ्या फॅमिलीनी मला लेट गो केलं आणि आय मस्ट से की वॉट एव्हर आय एम टुडे मानसी नाईक जी काही आहे ते इट्स ओनली बिकॉज ऑफ अ फॅमिली. आय डोंट हॅव अ गॉडफादर इन द इंडस्ट्री. सो मी अशी मस्टली नाही सांगू शकत की इट्स बिकॉज ऑफ दिस पर्सन आय केम इन टू द इंडस्ट्री. तू म्हणालीस आता की गॉडफादर नाहीये तुला या इंडस्ट्रीमध्ये पण तरी पण पहिली अपॉर्च्युनिटी देणारे महेश कोठारे होते आणि इतका अनुभवी दिग्दर्शक. तर त्यांच्याबरोबर काम करतानाचा तुझा अनुभव त्या चित्रपटाचा कसा होता? खूप छान बिकॉज ही इज व्हेरी एनर्जेटिक, व्हेरी 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 एनर्जेटिक आणि बट ऑब्वियस इट वॉज माय फर्स्ट प्लॅटफॉर्म टू शोकेस माय टॅलेंट. बरोबर. त्याच्यामुळे डान्स आलाच. पण मग जबरदस्त एवढा सक्सेसफुल झाला त्याच्यानंतर तू इतक्या छान पद्धतीने तुझं पदार्पण झालं. मग नक्की नंतर असं झालं असेल ना की खूप अपॉर्च्युनिटीजची रांग लागली किंवा अनेक सिनेमे येत होते, त्यावेळची सिच्युएशन कशी होती? ॲब्सोल्युटली. कारण फार कमी असे चित्रपट आले होते जे इतके ग्लॅमराइज्ड शूट तेव्हा झाले नव्हते. इट वॉज मोर ऑफ काष्टा आणि एका झाडामागे गाणी वगैरे असं होतं. आणि तेव्हा जबरदस्त जेव्हा आला इट वॉज अ लिटिल काय म्हणतो आपण की मोर ग्लॅमराइज्ड. एक फिक्शनवाला मूवी होता हा. इव्हन ॲक्शन सिक्वेन्सेस छान होते म्हणजे एव्हरीवन. नीट बघितलं गेलं तर माझे चित्रपट तसे कमी आहेत. इनफॅक्ट दॅट इज द रिझन वाय आय टूक अ 1 year गॅप. आणि मग त्याच्यानंतर मी आले नाड्याड वालास बरोबर, मर्डर मिस्ट्री, ढोलकी, द शॅडो. महेश कोठारेंनंतर आणि 4 दिवस सासूचे नंतर महेश मांजरेकरांच्या कॅम्पमध्ये तू शिरलीस, जो अत्यंत महत्वाचा मानाचा कॅम्प मराठी चित्रपटसृष्टीमध्ये समजला जातो. आणि फक्त लढ म्हणा या चित्रपटात तू काम केलंस, त्याचा अनुभव कसा होता? खूप छान होता. एक खारीचा वाटा होता. मराठीत तसा मुजरा झालेला नव्हता. सो अगेन आय गॉट द क्राऊन ऑफ डुईंग द फर्स्ट एव्हर मराठी मुजरा इन मराठी, म्हणजे मराठी फिल्ममध्ये फक्त लढ म्हणा. आणि नेहा राजपाल यांनी प्लेबॅक दिला होता आणि खूप छान प्रकारे ते गाणं गाजलं सुद्धा. आणि इनफॅक्ट महेश सरांबरोबर काम करणं इट्स ऑलवेज लाईक हिज फॅमिली. मानसीशी गप्पा सुरू ठेवूया. आता मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुला विचारायचा आहे, कारण ते गाणं तुझ्या आयुष्यामध्ये लँडमार्क ठरलं आणि त्यानंतर एक डान्सर म्हणून तू अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन पोहोचलीस. आणि ते गाणं म्हणजे ज्याच्यावरती आपण आल्या आल्या डान्स करण्याचा मी प्रयत्न केला, रिक्षावाला हे गाणं. जेव्हा तू हे गाणं केलं होतंस तेव्हा तुला असं वाटलं का की इतकं सुपरहिट होईल हे गाणं? रिक्षावाल्याच्या मागे एक वेगळीच कहाणी आहे. मूळतः हे गाणं ऑलरेडी गाजलेलं, कारण ते काय अल्बम मध्ये आलेलं. बरोबर. तर
त्यानंतर जेव्हा मला प्रोडक्शन हाऊसने अप्रोच केला की आता आपण हे मूवीमध्ये करत आहोत आणि वी वॉन्ट यू टू परफॉर्म इट, तर माझं ॲक्च्युली मी तर खुश झाले डेफिनेटली, पण माझं अजून कठीण काम हे झालं आणि रिस्पॉन्सिबिलिटी वाढली, कारण त्याला अजून फेमस करणं वॉज ऑन द लिस्ट. बरोबर. नंबर 1. सो साजेचं लुक, साजेचे स्टेप्स, त्याच्यानंतर ज्या प्रकारे ते शूट केलं गेलं ते थोडंसे रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या कारणाने थोडंसं आमचा जो कल होता तो मेहनतकडे होता. आणि मी नेहमी म्हणते की जिकडे मेहनत असेल तर शेवट काही असो मी मेहनत करणार. बरोबर आहे. आणि तेच मी डोक्यात ठेवून ते गाणं केलं. त्याचबरोबर नृत्याचा प्रवास हा फक्त चित्रपटात नाही, त्याचबरोबर टेलिव्हिजनवरती सुद्धा तू नृत्य सातत्याने करत आली आहेस. हल्ला बोलची तू विजेती होतीस. येस, हल्ला बोल क्वीन म्हणून मला तो क्राऊन दिला. आणि मी फार म्हणजे सांगू इच्छिते गर्वाने की डेफिनेटली जरी मी जिंकली असेल तरी आय थिंक हल्ला बोल या प्रवासात या रियालिटी शोमध्ये सगळ्याच विनर्स होत्या, कारण आय वॉज अ यंगेस्ट अँड आय वॉन. त्यानंतर एकापेक्षा एक या रियालिटी शो मध्ये तू सौंदर्यवती राणी होतीस, मेंटॉर होतीस तू पार्टिसिपंट्सची, ज्या सेलिब्रिटी पार्टिसिपंट्स होत्या. आणि 2 टीम्सचा हा ऍक्च्युली स्पर्धात्मक असा कार्यक्रम होता. त्याचा अनुभव कसा होता? खूप छान, कारण सगळ्याच अप्सरा खरंच अप्सरा होत्या. सगळ्या आपल्याच म्हणजे माझ्याच मैत्रिणी आहेत. डेफिनेटली मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असले तरी मी त्यांची राणी होते. आणि त्यानंतर तू आता खूपच एक प्रोफेशनल डान्सर तर तू आधीपासून होतीसच, पण आता एक डान्सर म्हणून तुझं खूप नाव झालेलं आहे. मर्डर मिस्त्री हा एक महत्वाचा चित्रपट तिचा, आणि तुझी भूमिका त्याच्यातली कशी? पण ढोलकी या चित्रपटाच्या बाबतीमध्ये मात्र असं पटकन वाटलं की तो तमाशापट आहे. आणि तो तशा पद्धतीचाच चित्रपट होता. अशा पद्धतीचे चित्रपट यापूर्वी सुद्धा मराठीमध्ये येऊन गेलेले आहेत. पण ही भूमिका बजावताना तुला खूप अभ्यास करायला लागला असेल अर्थातच. शिवाय नृत्य हे त्याच्यात होतंच, पण पुन्हा एकदा नृत्य येतच होतं. तर हे सगळं तुला त्यावेळेला कसं वाटत होतं? कारण अभिनेत्री म्हणून तू स्वतःला प्रूव्ह करत असताना एक पुन्हा नृत्यप्रधान चित्रपट, असं तुला नाही का वाटलं की मग? ऍक्च्युली ढोलकी हा अभिनय प्रधान आहे माझ्यासाठी, कारण नृत्य त्याच्यात जरी दोन्ही एकतर जी लावणी होती ती कम्प्लिटली ॲब्सोल्युटली बेस्ड ऑन ॲक्टिंग होती, जी माझी सेकंड लावणी आहे. आणि पहिली लावणी होती ती एकदम जी वाजवा की, जी अगदीच गाजली. बरोबर. आणि सेकंडमध्ये स्टोरी बोर्ड होता की लोकांना सांगणं होतं की काय घडतं एक्झॅक्टली त्या चित्रपटात आणि कशामुळे तो चित्रपट त्या वळणाला आलेला आहे. हे मुख्य नायकाला समजवणं, ते दाखवणं, हे त्या सेकंड लावणीचं महत्त्व होतं. म्हणजे तशी रिक्वायरमेंट होती त्या लावणीची आणि त्या प्रकारे शूट केलं गेलं. म्हणजे मास्टरजीनी तसं शूट केलं ते. पण देन अगेन लालीबाईचा जो बाज होता, किंवा मला सरांनी एवढंच सांगितलं होतं की लालीबाई का यही है, कारण ते स्वतः एक तर बॉलिवूडचे आहेत, राजू देसाई आणि विशाल देसाई. तर त्यांनी मला फक्त थिन लाइन सांगितलेली होती की लालीबाई का कैरेक्टर ऐसा होगा कि वो उसको चाहिए की लाल्या उसके पास आए, कारण ते तमास घेण्याची ती एक फोर्टे असतो की ते स्वतःकडे खेचतात. बरोबर. तर तो एक ती नजाकत आम्हाला हवी आहे. आणि बेसिकली दाखवताना लोकांना असं वाटेल की लव्ह ट्रायंगल आहे की काय, जो आय थिंक जो एक्सपेरिमेंट अगदीच रिअली पेड ऑफ, कारण लोकांना खरंच असं वाटलं की हा लव्ह ट्रायंगल आहे, विच वॉज नॉट द मेन थिंग. ऑफकोर्स माझा अख्ख्या चित्रपटात भाग खूप कमी होता, पण पीपल लव्ड मी मोर. आणि हे पहिलीच मला थाप मिळाली प्रोड्युसर्स आणि डिरेक्टर्स कडून की वी रिअली मिस्ड यू थ्रू आउट द फिल्म. वाह, क्या बात है. कारण मूळतः आय मस्ट से दिस आणि आय मस्ट शेअर दिस, आय वॉज नॉट द फर्स्ट चॉईस फॉर दिस फिल्म. ओके. सो वेन कारण तेच झालं होतं की माय इमेज रिअली हॅम्पर्ड की अरे ही तर काय फक्त डान्सच करते. तर त्यांनी माझ्यामध्ये तो विश्वास दाखवला की नाही एक सेकंड, लेट अस कॉल हर आणि आपण बघूयात. तिथे पण माझी काही ऑडिशन वगैरे घेतली नाही. मी जेव्हा साज शृंगारात लालीबाई होऊन गेले ना, तेव्हा सरांनी मला सांगितलं की दॅट वॉज द टाइम की ही आमची लालीबाई आहे. की जेव्हा मी पहिल्यांदा सुरू केलं माझं डायलॉग डिलिव्हरी, किंवा लालीबाई कशी बोलेल, कशी वागेल, कशी चालेल, लाल्याला कशी अट्रॅक्ट करेल, कशी बघेल त्याच्याकडे, हे जेव्हा सगळं सुरू झालं ना, तेव्हा तर म्हणजे मी सुरू झाले बेसिकली कॅमेराच्या समोर. शॅडो बद्दल आपण थोडंसं बोलूया. तू मगाशी म्हणाली सिंगल मदर चं कॅरेक्टर तू पहिल्यांदाच केलेलं आहेस, आणि गंभीर अर्थातच ते थोडंसं
आहे हो. तर अशा पद्धतीची मला वाटतं तुझी पहिलीच भूमिका असेल. हो, अगदीच पहिली आणि पहिल्यांदाच एका आईच्या भूमिकेत मी आले. ती एक 20 वर्षाची सिंगल मदर आहे हू इज अ US रिटर्न. खूप छान अनुभव होता आणि अगेन द चाइल्ड आर्टिस्ट हू वॉज विथ मी. अभिनेत्री म्हणून पुन्हा एकदा नव्याने तुझा हा प्रवास सुरू झालाय. दुसरी इनिंग आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि ती खूप सिरियसली आहे, हे खूप महत्वाचं आहे. आता पुन्हा एकदा आपण तुझ्या नृत्याकडे वळूया. तू अनेक इव्हेंट्स मधनं नृत्य करत असतेस. मला वाटतं त्याने तू महिन्यातले 20 दिवस वगैरे तरी बिझी असशील नाही? नो नो नॉट एट ऑल. अनफॉर्च्युनेटली आय एम द शो स्टॉपर ऑफ द इव्हेंट. सो आवडतं म्हणजे दॅट इज म्हणजे ते कधीच मला आणि नृत्याला कोणीच वेगळं नाही करू शकणार. आणि यामुळे तू अनेक मानाच्या इव्हेंट्स मध्ये सुद्धा परफॉर्म केलेलं आहेस. तर अशा काही इव्हेंट्स बद्दल आम्हाला तू सांगू शकशील का की जिथे जाऊन तुला असं वाटलं होतं की वा आज इथे नृत्य करून मला खूप समाधान वाटतंय? असा भरपूर ठिकाणी असं झालं कारण रादर मी म्हणेन की प्रत्येक वेळेसच असं होतं कारण मी नेहमी माझ्या स्वतःचाच ग्राफ तोडत असते आणि आय गो बेटर अँड बेटर अँड बेटर. असं मला तरी वाटतं की हे करावं प्रत्येकाने. आणि टचवूड मला जे काही मास्टरजीज माझ्या आयुष्यात आलेले आहेत डान्स मास्टर्स ते खरंच खूप दे हॅव बीन व्हेरी स्वीट इनफ की त्यांनी मला जसा साजेसा ॲक्ट ते मला देतात. जसं मी म्हणाले की मागच्या वेळेस मी लक्ष्मीकांत बेर्डे बनले होते वेअर लक्ष्मीकांत जींना ट्रिब्यूट दिला गेला होता. तर नो बडी वुड इवन इमॅजिन की मानसी नाईक लक्ष्मीकांत बेर्डे होऊन येईल का. पण जेव्हा तू गेटअप बघशील ना तर साजेसे लक्ष्मीकांत बेर्डे अशीच मी दिसते आहे. आणि येस इनफॅक्ट आय वॉज व्हेरी हॅपी की जेव्हा इन्फा 2014मध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मला क्रूजवरती आय डिड शकीराच्या गाण्यावरती लावणी. तर तेव्हा मला स्टँडिंग ओवेशन मिळालं. सो इनफॅक्ट आय थिंक हे होत नाही आणि ते माझ्या वाटेला येतंय जे होतंय ते. सो आय थिंक आय वॉज व्हेरी हॅपी की स्टँडिंग ओवेशन डिरेक्टली मिळतात फ्रॉम ऑल द लेजंड्स हू आर सिटिंग इन फ्रंट ॲक्टिंग. वा, मी तुला खूप प्रश्न विचारले आणि खूप काय 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 सतत मी तुला भंडावून सोडलेले प्रश्न विचारून, पण आमचे प्रेक्षक सुद्धा तुला काही प्रश्न विचारू इच्छितात आणि मी जर तुला भंडावून सोडलं असेल तर ते आणखीन भंडावून सोडू शकतात कारण त्यांचे प्रश्न काही असू शकतात. तर आपण बघूया की प्रेक्षक काय प्रश्न विचारतात. पाहूया पहिला प्रश्न. नमस्कार, माझं नाव तेजस जळवी आहे. तुम्ही कधीतरी रिक्षात बसाल म्हणून मी रिक्षा घेतली, मग आता काय करू? काय? ओ गॉड. मग मी नक्कीच बसेल. असं जर कोणी एक चाहता असेल तर डेफिनेटली. बघा, विचार कर, सगळेजण रिक्षा घेऊन येतील मग चालेल मला, वाय नॉट. पुढचा प्रश्न. माझं नाव मकरंद कुलकर्णी. मानसीताई, अगं मी प्रेमात पडलोय, आता मी काय करू? अरे वेड्या, उठ मग पडलायस. आता मला कळलं तू चला हवा येऊ द्यामध्ये का होतीस. नो नो, ऍक्च्युली प्रेमात पडणं खूप छान असतं. मला माहिती आहे ते. पण जास्त पण पडू नका की तुम्ही उठायला तुम्हाला जमणार नाही. त्याच्यामुळे जे काय आहे ते अगदीच फोकसिंग तुमचं अगदीच एकनिष्ठ एकलव्यासारखं ठेवा आणि डेफिनेटली फॉर अँड लव्ह इज गुड. महत्वाचा सल्ला आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. नमस्कार, माझं नाव मंगेश गरड. मानसी, तुझ्या हास्य चेहऱ्याचं रहस्य काय? आय थिंक ह्याचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देईन बिकॉज त्यांच्यामुळेच मी आज जशी दिसते त्यांच्यामुळेच आहे. मी त्यांचा अंश आहे, मी असं म्हणायला हरकत नाही. सो व्हेरी वेल से. आमचा आणखीन एक छोटासा राऊंड असतो, रॅपिड फायर राऊंड, ज्याच्यामध्ये मी तुला प्रश्न विचारणार आहे आणि त्याची तू सगळ्यात लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर सुरू करूया आपण. येस. पहिला प्रश्न आहे, डान्स की ऍक्टिंग? ऍक्टिंग. निर्धार आहे तुझा आता एकदम पूर्णपणे? ऍक्टिंग आलं की डान्स आपोआप येणार. क्या बात आहे. पुढचा प्रश्न, सिनेमा ढोलकी की हुतुतू? ढोलकी. कारण तो तुझ्या जवळचा आहे खूप. ॲब्सोल्युटली. त्याच्यातला रोल. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून कांचन अधिकारी का महेश मांजरेकर? महेश मांजरेकर, एनी टाइम. कारण त्यांच्याकडनं तुला खूप जास्त शिकायला मिळालं? नाही, ॲक्च्युली दोघंही तेवढेच माझ्या जवळचे आहेत. पण महेश सरांचं जे एक्सपेरिमेंटल पॉइंट ऑफ व्ह्यू जे कलाकारांना घेऊन असतो ना, आय थिंक इट इज व्हेरी ब्युटिफुल. आणि मला ते आणखीन चांगले कॅरेक्टर जे काही ते इंट्रोड्यूस करतात सिनेमाला घेऊन, आय वुड लव्ह टू बी अ पार्ट ऑफ इट, विच इज वाय.
आणि सहकलाकार म्हणून सिद्धार्थ जाधव की जितेंद्र जोशी? सिद्धू, कारण ढोलकी नुकताच आमचा इतका गाजला, त्याच्यामुळे डेफिनेटली सिद्धू. मानसी, खरंच तू आज इथे आलीस आणि खूप धडाकेबाज उत्तरं दिलीस तू रॅपिड फायर राऊंडमध्ये सुद्धा, आणि त्याचबरोबर प्रेक्षकांच्या प्रश्नांना सुद्धा, माझ्या प्रश्नांना सुद्धा. त्यामुळे तुझा अभिनेत्री म्हणून लोकांसमोर येण्याचा जो निर्धार आहे त्यातून तुला आणखीन चॅलेंजिंग भूमिका मिळत जावत आणि त्या आव्हानात्मक भूमिकांच्या माध्यमातून तू पुन्हा पुन्हा आम्हाला भेटायला येवस अशा शुभेच्छा मी तुला देते. थँक्यू. आणि त्याचबरोबर काहीतरी एक मस्त फरमास असा प्रकार इथे होऊन जाऊ देत. जसं तू आम्हाला डबस्मॅश करून दाखवलंस तसंच आमचा कार्यक्रम एखाद्या कॅरेक्टरच्या माध्यमातून प्रमोट करणं. आय थिंक आता व्यक्तिरेखेबद्दलच तू बोलते आहेस तर लालीबाई खूप जवळची आहे सध्या माझ्या, आणि हे पहिल्यांदाच मी केलं. तो आय थिंक लालीबाईचं होऊन जाऊ दे एकदा. वा, इर्शाद. राम राम पाहुणं, या वेळेस मला भेटायला यायचं बरं का, आकाशवाणीमध्ये येणार ना? वाट बघेन मी तुमची.